नाशिकमधल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात 10वा गुन्हा दाखल झालाय। अशोक खरात विरोधात 8 आणि त्याच्याशी निगडीत 2 असे एकूण 10 गुन्हे आता अशोक खरात विरोधात नोंदवण्यात आलेत। मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केलाय। खरातनं मृत्यूची धमकी देऊन फसवलं, माझ्याकडून मर्सिडीज कार घेतली, 21 देशात फिरण्यासाठी पैसे घेतले असा आरोप व्यावसायिकाने केलाय। तर अशोक खरात विरोधात हा 8वा गुन्हा दाखल झालाय। अशोक खरात विरोधात आता एकूण 10 गुन्हे दाखल झाले। दरम्यान पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी। अशोक खरात यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा हा दाखल झाला आहे। मर्सिडीज बळकावली असे अनेक आरोप आहेत आणि तक्रारदार खरं तर आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। आपण बघितलं तर जासूद हे आहेत ज्यांनी तक्रार दिलीत आणि त्यांनी अनेक गंभीर आरोप देखील केलेले आहेत। हे जासूद आहेत खरं तर थांब रे जासूद फक्त एक मिनिट बोलाल काय झाले? कोर्टाची परमिशन नाही मला बोलायची। कोर्टाची परमिशन नाही, आज संध्याकाळपर्यंत परमिशन मिळेल, आल्यानंतर मी सविस्तर बोलेन। बरं, हे पण तुम्ही जी खंडणी दाखल केली कशी फसवणूक झाली तुमची काय? संध्याकाळी सविस्तर बोलण्या संदर्भात। बरं, पण काय तक्रार काय म्हणलं होतं नक्की तुम्ही जे पहिले तुम्ही? सर मी संध्याकाळी बोलतोय तुमच्याशी। बरं, संध्याकाळी बोलतोय, मी प्रॉमिस केलं संध्याकाळी बोलणार आहे। बरं बरं, कशी फसवणूक केली? संध्याकाळी सर मी या 6 वाजेपर्यंत मी पत्रकार परिषद घेणार आहे, मी आपल्याला भेटतो आणि सविस्तर बोलतो। किती वाजता म्हणाले? 6 वाजता। किती वाजता पत्रकार? 6 वाजता। 6 ते 7 पर्यंत मला आज परमिशन मिळेल। मी तुमची बाजू आम्हाला यासाठी पाहिजे कारण तुमच्यावर पण आधी त्यांनी गुन्हा दाखल केला आणि मी आहे। काय झालं होतं? कोर्टाने ऑर्डर मध्ये मला दिलेलं आहे या केस संदर्भात कुणाशी बोलू नये म्हणून। पण तुम्ही यासाठी कोर्टात देखील जाऊ घेतले, अटकपूर्व देखील घेतलं? हो हो, संध्याकाळी सविस्तर सांगतो सर। संध्याकाळी सर सविस्तर सांगणार आहे। मी पत्रकार परिषद घेणार आहे, सविस्तर सांगणार आहे सर। ठीक आहे ओके। आपण बघत आहोत खरं तर मी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर सांगेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र एकंदरीतच जासूद यांनी जी तक्रार दाखल केलेली आहेत ती खरं तर गंभीर आहेत। ब्लॅकमेलिंग खंडणी देखील त्याच्यावर उकळण्यात आली आहेत। कॅमेरा कीपर्स प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक। तर राजेंद्र जासूद यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात खुलासा करणार असल्याचं सांगितलेलं आहे। व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी खरातने पूजेच्या नावाखाली मर्सिडीज मागितली असा आरोप करत गुन्हा दाखल केला। 21 देशात पूजेच्या नावाखाली फिरवलं असा आरोप त्यांनी केलेला आहे। पुण्यातले व्यावसायिक आहेत राजेंद्र जासूद, त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी बातचीत केली। मात्र संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात खुलासा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। संध्याकाळी मी सर्व सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। आज संध्याकाळी मी मीडिया समोर येणार आहे। आजपर्यंत मीडिया समोर मी कुठलंही माझं म्हणणं मांडलेलं नाही। मला तर संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण खुलासा करेन असं या व्यावसायिकाने म्हटलेलं आहे। राजेंद्र जासूद यांनी तसं म्हटलेलं आहे। तर त्यांनी अनेक आरोप खरात विरोधात केलेत। पुण्यातले हे व्यावसायिक आहेत। पुण्यातली बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे आता एकूण गुन्ह्यांची संख्या ही 10 झाली आहे। याच्यामध्ये एक तुम्हाला कुणाचं ठीक आहे, सोडून दे। तर राजेंद्र जासूद यांनी काहीही बोलणं टाळलंय। पत्रकार परिषद घेऊन याचा संदर्भातला खुलासा करणारच आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। आज संध्याकाळी त्यांची पत्रकार परिषद होणार आहे। अशोक खरात विरोधात बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी अनेक आरोप करत गुन्हा दाखल केलेला आहे। खरातनं मृत्यूची धमकी देऊन फसवलं, माझ्याकडून मर्सिडीज कार घेतली, 21 देशात फिरण्यासाठी पैसे घेतले असे अनेक आरोप व्यावसायिकाने केले आहेत। राजेंद्र जासूद हे पुण्यातले बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांनी खरात विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। अशोक खरात विरोधात 8 आणि आता त्याच्याशी निगडीत 2 असे एकूण 10 गुन्हे दाखल झालेत।